आमदारांना मार्शलने उचलून सभागृहाबाहेर नेलं. मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरून वादंग, 18 जणांचं निलंबन. कर्नाटकच्या विधानसभेत शुक्रवारी मोठा राडा झाला. कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून कर्नाटक विधानसभेत गदारोळ झाला. यानंतर कर्नाटक विधानसभेतून आज जे चित्र समोर आले ते धक्कादायक होतं आणि भाजप आमदारांनी या 4% कोट्याला विरोध केल्यानंतर मार्शल बोलवून त्यांना उचलून सभागृहाबाहेर काढलं. त्यानंतर सभागृहात आरक्षणाचे विधेयक संमत झालं आणि सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. भाजपच्या 18 आमदारांचे 6 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी कर्नाटक ट्रान्सपरन्सी इन पब्लिक प्रोक्युअरमेंट्स अधिनियमात संशोधन करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार 2 कोटीपर्यंतचे कंत्राट देण्यासाठी मुस्लिम समाजाला 4% आरक्षण दिलं. या निर्णयास भारतीय जनता पक्षाने विरोध केला. पक्षाचे खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक सरकारचे हे असंविधानिक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कर्नाटक.